श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली परमपूज्य अण्णांनी एवढेच ऋषितुल्य आबा मोरजकर स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका, आपल्या मंदिराचे संस्थापक सदस्य श्री पी.आर. कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 5 डिसेंबर 2024. डिसेंबर महिना सुरू झाला म्हणजे वर्ष हा म्हणता संपायला लागले आणि हा महिना झाला की परत नवीन वर्ष. कसं आपण म्हणतो नवा गडी नवा राज्य, परत नवीन वर्ष, परत नवीन कार्यक्रम, नवीन सगळ्या गोष्टी. पण स्वामींची भक्ती तेच, स्वामी तेच, सद्गुरू दादा महाराज तेच आणि आपण सर्व सेवेकरी तेच. सेवेकरांच्या मध्ये फक्त वाढ झाली असेल, भक्तीमध्ये वाढ झाली असेल, श्रद्धेमध्ये वाढ झाली असेल. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना सुरू झालाय. मार्गशीर्ष महिना म्हणजे देवदिवाळी सुरू झाली, देवांची दिवाळी सुरू झाली. या महिन्यामध्ये व्रतवैकल्य किंवा नुसतं स्वामी नाम सद्गुरू सांगतीलच, भरपूर पुण्य कमवून घ्या. ही एक संधी आहे. हा महिना म्हणजे खूप चांगला महिना आहे. बऱ्यापैकी थंडी असती, थंडीची चाहूल आलेली असती. पहाटे उठलं की मन अगदी स्वच्छ असतंय. देवांचं स्तोत्र, गुरुस्तोत्र, यामध्ये कसे खंडोबाचं नवरात्र सुरू झाले, चंपाषष्ठी उद्या परवा, त्यानंतर दत्त जयंती आहे, ख्रिसमस आहे, सगळ्यांचे सण आहेत. तिथे सर्व धर्मियांचा हा महिना आहे खरं. अशा ह्या पवित्र महिन्यामध्ये आणि म्हणजे खरं तर हिंदूंचा हा पवित्र महिना, जसा मुस्लिमांचा रमजान आपण म्हणतो तसा हिंदूंचा हा पवित्र महिना मार्गशीर्ष महिना. आणि ह्या मार्गशीर्षातले पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारी आरतीचे आणि महाप्रसादाचे भाग्यवान सेवकरी, अति भाग्यवान सेवेकरी माझे परममित्र श्री पोरे साहेब आणि सौ पोरे वहिनी, त्याचबरोबर आरतीचे आणखी एक भाग्यवान सेवकरी. भाग्यवान सेवकरी म्हणण्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहोत. त्यांचं नाव घेताना आम्हाला असं भाग्यवान वाटतं. आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे असे श्री बोडस काका हे आरतीचे आजचे भाग्यवान सेवेकरी आहेत. आपण बोडस काकांना अभिष्ट चिंतन टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा टाळ्या वाजूया आपण. या सर्वांना मी इथं आमंत्रित करतो आणि मी सद्गुरूंना मी विनंती करतो की आज आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ. आबांच्या हस्ते सन्मान होत आहे, टाळ्यांच्या गजरात सन्मान त्यांना स्वीकारू द्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान होऊ देत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोलच का. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. डोळे भरून पाहण्यासारखं दृश्य आहे हे. टाळ्या जरा कमी पडतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नगरकर काकांच्याकडनं बोडस काकांना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. युवा सेवेकरी आणि आता जे आपण यूट्यूबवर जे पाहतो देऊळ गाथा याच्यावर, तर त्या देऊळ गाथाचे मालक, ओनर
श्री समीरजी आणि सौ सिद्धी यांना मी इथं आमंत्रित करतो. त्यांच्याही लग्नाचा वाढदिवस झाला परवा. त्यांचाही सन्मान इथं सद्गुरू दादा महाराज करतायत. द्या ना, द्या द्या. दे नाव दे समीर. तुम्ही सांगा. हां आणखीन एक. हां आणखीन एक सत्कार आहे. आत्ता जे प्रास्ताविक करत होते श्रीयुत हल्लाळ साहेब आणि हल्लाळ वहिनी, तर त्यांच्याही विवाहाचा वाढदिवस आता नुकताच झालेला आहे, कालच. तर आणखीन एक सत्कार इथे त्यांना. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं आज देखणं रूप म्हणजे नरसिंह सरस्वती रूप दिसतंय मला. हे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज. गीता जयंती आहे पुढच्या बुधवारी, येत्या बुधवारी 11 तारखेला. ज्ञानेश्वरांची 728वी संजीवन समाधी परवा साजरी झाली मागच्या गुरुवारी. आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जर पाहिलं तर सर्व ग्रंथ असे तिथं मांडलेले आहेत, रचलेले आहेत. अतिशय विलोभनीय दृश्य दिसतंय ते. आपण दर्शन घेताना मात्र ते अवश्य पाहावं आणि ही सजावट कशी आहे ती पाहावी. आपले नेहमीचे स्वामी सेवेकरी जे आहेत त्यांनी ही सजावट केलेली आहे, त्याबद्दल तर टाळ्या तर झाल्याच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. मी आता अधिक न वेळ घेता पुढील सर्व सूत्र सद्गुरू दादा महाराजांच्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण सुरुवातीला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आवाज थोड़ा कमी.
श्री स्वामी समर्थ. आता जसं हल्लाळ साहेबांनी उल्लेख केला की ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा जो झाला मागच्या गुरुवारी, आणि साधारण एक 2-3 दिवसापूर्वी आम्ही इथे मंदिरात असताना वैशाली त्यांना मी फक्त म्हटलं की असा ह्या गुरुवारी आपण असं एक विशेष पालखी सोहळा आपण करू. तर ते आल्यानंतर असा विचार मांडल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये लगेच अशी कल्पना आली की आपण स्वामींना पण मग वेगळं रूप देऊ. त्यांच्याबरोबर स्नेहलताई होत्या. काल त्यांनी ते रात्री येऊन, जसं आत्ता आपण मंदिरात जेव्हा दर्शन घ्याल तेव्हा बघाल की ज्ञानेश्वर माऊली जसे समाधीच्या स्थानी जसे बसलेले होते आणि समोर त्यांच्या ज्ञानेश्वरीची प्रत, कडेला लेखणी ठेवलेली आहे, असं सगळं ते बरोबर त्यांनी तिथे चित्र महाराजांच्या त्या रूपामध्ये त्यांनी ते सजवलं. अर्थात महाराजांनीच ते करून घेतलं सगळं. 2 एकादशा असतात आपल्याकडं, एक आषाढी आणि एक कार्तिकी. आता कार्तिक महिना आता संपला 1-2 दिवसापूर्वी. कार्तिक आषाढी वारी जी असते ते आपण आळंदीतून बघितलं सगळं की आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पासून ते पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनाला सगळी लोक, अनेक दिंड्या, अनेक वारकरी आणि लाखोंची संख्या जात असतात. आणि कार्तिकमध्ये कसं होतं की ती सगळी लोक आळंदीमध्ये येतात. तिथे आळंदीमध्ये काय कशा करता येतात की आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जी समाधी घेतली, संजीवन समाधी जी म्हणतात, संजीवन समाधी आणि जिवंत समाधी 2 फरक आहेत. म्हणजे जिवंत समाधी अनेक योग्यांनी घेतलेली आहे, पण संजीवन समाधी हा मान फक्त ज्ञानेश्वरांच्या समाधीला आहे. जिवंत समाधीमध्ये काय होतं, अनेक वर्षानंतर ज्यांनी समाधी घेतलेली असते त्याचं शरीर म्हणा किंवा आत्मा तो पंचमहाभूतात विलीन होतो. तसं नाही, संजीवन समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं शरीरही आहे आणि आत्माही आहे आणि त्यांचं जे चैतन्य आहे ते अजूनही तिथे जागृत आहे. काही वर्षापूर्वी अंधश्रद्धावाला गेले होते तिथे. आता कसं असतं, लोकांचा मतप्रवाह वेगवेगळा असतो. मला असं वाटतं की ज्या लोकांना जे करायचे, जी भक्ती करायची त्यांनी करून द्यावी असं मला वाटतं की त्या लोकांनी तुम्ही हे करू नका, आम्हाला हे अमुक एक गोष्ट करून बघायची आहे, काय असेल त्याच्या मागे माहिती नाही, राजकारण असेल काय माहिती नाही, पण एक वाद किंवा नवीन काहीतरी असा प्रकाश झोतात येण्यासाठी म्हणा का काही बरेच वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे की आम्हाला ती समाधी उकरून बघायची. आता त्यावेळचे जे विश्वस्त होते ते घाबरले, कारण ह्या लोकांचा थोडा प्रभाव त्याला वाढत होता. त्यांच्याकडे थोडी मुदत मागितली गेली, पण मुदत दिल्यानंतर सुद्धा इकडं ही अंधश्रद्धावाली लोक टपून होते की आपण हे कधी उकरतोय आणि कधी हे सगळं फोल आहे असं सांगतोय. इकडे ही लोक समाधी वाचवण्याच्या मनस्थितीमध्ये तळमळ नुसती अशी काय करता येईल. आणि ते जे विश्वस्त जे त्यांचे ते अध्यक्ष होते, त्यांचे एक मित्र होते, हा विषय त्यांनी त्याच्यापाशी काढला. अरे असं घडतंय म्हणजे ही लोक सारखी येत आहेत, आपण त्यांच्याकडनं मुदतवाढ घेतो, म्हणजे किती दिवस चालणार असं. तो मित्र म्हणला ठीक आहे येऊ देत म्हणला, त्यांना कुठलाही दिवस सांगा त्यांना यायला, फक्त 1-2 दिवस माझी त्यांना गाठ घ्यायला सांगा. तर त्यांनी जेव्हा पुढच्याला ते अंधश्रद्धावाली लोक कोण तिथे गेली, त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही अमुक तारखेला येऊ शकता, पण 1-2 दिवस अगोदर तुम्ही, हे माझे मित्र आहेत तिथं बसलेत, तुम्ही त्यांची इथे मंदिरातच परत गाठ घ्या. अंधश्रद्धावाल्यांना आनंद होतो, चला ठीक आहे म्हणतात, 2 दिवस अगोदर येतात ती सगळी लोक परत. त्या गृहस्थांनी काय केलं असतं, त्याच्याबरोबर बरीचशी साधनं आणलेली असतात. ते म्हणतात तुम्हाला समाधीमध्ये काय बघायचंय, चैतन्य आहे, जागृती आहे का नाही हे तुम्हाला बघायचंय, समाधीमध्ये जिवंतपणा आहे की नाही हे तुम्हाला बघायचंय. ते म्हणतात हो. मग तुम्हाला दुसऱ्या अर्थाने मी जर का दाखवलं, हे सिद्ध करून दिलं की चैतन्य आहे, जागृती आहे, तर ठीक आहे आम्ही मान्य करू म्हणतात. चला म्हणतात माझ्याबरोबर. तिथे बाजूला एक बंद खोली असते, त्यांची जी उपकरणं त्यांनी आणली असतात काही उपकरणं त्या खोलीमध्ये नेतात, ती खोली बंद करतात. दुसरा तशाच प्रकारचा एक संच ते बाहेर आणतात. त्यांच्या त्या संचामध्ये ती सुई हालत अशी त्यांनी सांगतात की आतमध्ये जेव्हा कोणी असेल तर ती सुई हालेल, आतमध्ये कोणी नसेल तर ती सुई हलणार नाही. मशीन ती चालू करतात, दरवाजा बंद असतो, आतमध्ये कोणी नाही आहे, ती सुई काही हलत नाही.
आता तुमच्यापैकी जे प्रमुख आहेत म्हणतात, त्यांना म्हणतात तुम्ही इथले ह्या सगळ्याचे प्रमुख आहात ना, तुम्ही या सगळ्या लोकांना तुम्ही घेऊन आलेला, तुम्हाला हे बघायचं आहे उकरून आतमध्ये काय, आता तुम्ही आतमध्ये जा म्हणतात. त्याबरोबर तो मनुष्य जरा कासकूस करतो, तो म्हणतो मी माझ्या सहकार्याला पाठवतो. ठीक आहे, तुमच्या सहकार्याला पाठवा. दार उघडून तो सहकारी आतमध्ये जातो, बाहेरनं दार लावून घेतलं जातं. जिवंत मनुष्य आतमध्ये आहे म्हटल्यानंतर ती सोय हालायला लागते. एक पुरावा मिळाला, हो पुरावा मिळाला म्हणतात. आता हेच आपण हे मशीन जे आहे हे आपण त्या समाधीवरती ठेवू, आपण सगळे बाहेर थांबवू म्हणतात. हरकत नाही. तो सगळा संच परत उचलला जातो, माऊलींच्या समाधीपाशी नेला जातो, समाधीवर ठेवला जातो, दार बंद केलं जातं. बाहेर आलं, बाहेरचं जे मशीन असतं ते चालू केलं जातं, ती सोय हल्ली जाते. आतमध्ये तर कोणी नाही आहे ना, मग फक्त समाधी आणि ते यंत्र आहे, मग सोयी हल्ली कशी? मग याचा अर्थ तुम्ही मान्य करा म्हणतात. संजीवन समाधी आहे, चैतन्य आहे, तुम्ही मान्य करा. अंधश्रद्धावाल्यांना त्याच्या पुढे काही पर्याय राहत नाही, तिथून ते माघारी फिरून जातात. ते हे चैतन्य तिथं आहे, जागृत आहे, म्हणून ते हे सगळं घडतं. ते ती सोयी हल्ली का? माऊलींची ते चैतन्य आहे, माऊली आहेत तिथं अजून, म्हणून तर ती हल्ली. आणि माऊली म्हणजे कोण? प्रत्यक्ष विष्णूंचा अंश, म्हणजे असं जाणकार सांगतात की विष्णूंनीच अंशरूपात हा अवतार घेतला होता. जेव्हा परत विष्णूंच्या रूपाकडे की अवताराकडे की महाभारत युद्ध जेव्हा घडलं होतं, आणि महाभारत युद्धाच्या वेळेला युद्ध सुरू व्हायच्या अगोदरच आपलीच लोक समोर आहेत, सगळी आपलेच नातेवाईक आहेत, आपलेच भाऊ आहेत. हे सगळं बघितल्यानंतर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं, हतबल झाला, मी युद्ध करूच शकत नाही म्हणून. त्यावर श्रीकृष्णाने त्याला जो ज्ञानामृत किंवा उपदेश जो केला होता संस्कृतमध्ये, त्याला आता आपण जो मानतो पवित्र ग्रंथ, आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र ग्रंथ तो गीता. ती गीता सर्वसामान्य लोकांना समजावी म्हणून प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी जे लिहिलं मराठीमध्ये, ती परत प्रसिद्ध दुसरा आपला धार्मिक ग्रंथ ज्ञानेश्वरी. लोकांना समजावं, सोप्या भाषेत लिहिलं वगैरे, ठीक. आता हे म्हणायला फक्त की सोप्या भाषेत लिहिलं की सोपं आहे. ज्ञानेश्वरी वाचायला सोपी आहे, वाचता येते, म्हणायला सोपी आहे, त्याला वेगळ्या चाली लावता येतात, पण समजायला त्या ज्या काय 700 ओव्या का काय आपण श्लोक म्हणू ते समजायला 7 जन्म सुद्धा पुरणार नाहीत. अजूनही त्याच्यावरती चालू आहे. अजूनही प्रत्येक ओवीवरती, त्या ज्ञानेश्वरीमधल्या प्रत्येक ओवीवरती इतके वर्ष आली, शेकडो वर्ष झाली, अजूनही शेकडो महाराजांनी, शेकडो बुवांनी, शेकडो कीर्तनकारांनी एकेका ओवीचे अनेक शेकडो अर्थ काढलेले आहेत आणि अजून काढतायत ते. मग सोपं कसं काय ना? दिसायला सोपं दिसतंय, ते वाचता येतं आपल्याला, पण त्याचे इतके अर्थ एका ओवीचे आणि अजूनही निघतात. अजूनही ज्ञानेश्वरीचा पगडा आपल्या सर्वसामान्य माणसांच्यावर आहेच. अजूनही एकदा तो सुरुवात केली तर त्या मोहातनं तो मनुष्य बाहेर पडू शकत नाही. त्याच्या मनातले अर्थ वेगवेगळे निघत असतात आणि असे अर्थ जे सर्वसामान्यांना सुद्धा पटतील. नवीन कीर्तनकार असेल, त्यांनी जर का अर्थ काही सांगितला तरी तो अर्थ आपल्याला पटेल. जुन्या काळातल्या महाराजांनी, कोणी बुवांनी जे अर्थ काढले तेही आपल्याला पटतील. तसेच त्यांचे अभंग, ज्ञानेश्वराचा अभंग आता एकच फक्त आता इथे सांगतो की इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मुक्ताईने विचारलं, ज्ञानात तू हे लिहिलंयस, हे काय लिहिलं? हे मोगरा फुलला म्हणजे काय? ते तिला जवळ बसून घेतात, तिला बोलत ये म्हणतात, इथं बस. अगं आपल्या दादांनी म्हणजे निवृत्तीनाथ, ते त्यांचे गुरु, आपण तसं बघितलं तर मोगरा फुलला किंवा काय, एक साधं रोप लावलेलं आहे आपल्या अंगणामध्ये, ते वाढलेलं आहे. सुरुवातीला काळ्या येत होत्या, मग फुलं यायला लागली, मग ती 10 फुलं, त्याची 10ची 20 झाली, 20ची 50 झाली, 100 झाली, फुलला मोगरा, असं एक चित्र डोळ्यापुढे येतं. ज्ञानेश्वरांनी कसं सांगितलं तिला की हा जो मोगरा जो आपण मातीमध्ये लावलेला आहे, तसं माझ्या दादांनी म्हणजे गुरु निवृत्तीनाथांनी की दादांनी
माझी जी शक्ती जागृत केलेली आहे कुंडलिनी शक्ती, आता प्रत्येकाला कुंडलिनी शक्ती आपल्या नाभीच्या इथे खाली कुंडलिनी असते, प्रत्येकाची असते, ती जागृत होणं, तसा गुरु मिळणं महत्वाचं असतं. ते 3.5 वेटोळे घातलेली ती कुंडलिनी जागृत करायची. ती आपली जी चक्र असतात आपल्या शरीरामध्ये, मूलाधार चक्रात मुळात तिथे ती लावलेली आहे ती दादानी, आणि ती जागृत करत असताना ती हळूहळू आपल्या एक एक चक्रातनं ती वर येते. तो जो फुलतोय तो मोगरा, तो आता लावलेला आहे, तो आता फुलतोय मोगरा, तो मोगरा फुलत असताना आपल्याला भगवंताचा अस्तित्व जाणवतं, आपल्याला भगवंताचा एक प्रकारचा सुगंध आपल्याला जाणवतो. आणि जशी ती वर सरकेल तशी आपल्या आजूबाजूच्या इतरांना ते जाणवायला लागतो. तो एक चैतन्य इतर लोकांना सुद्धा ते चैतन्य जाणवायला लागतं. जेव्हा अण्णा इथे यायचं ना, तर असं व्हायचं की तोपर्यंत असं काही नाहीये, आणि अण्णा आले की ते वातावरण एकदम बदललेलं असायचं. ही कुंडलिनी जागृतीची क्रिया ती आपल्याला इथं जे आज्ञाचक्र असतं तिथपर्यंत आणायची. ती ज्ञानेश्वर महाराज तिथे सुद्धा लीन झालेले आहेत की ती आपल्याला वर न्यायची नाहीये. मोगरा कुठपर्यंत फुललाय तो आभाळापर्यंत, आभाळाच्या वर देवाचं अस्तित्व आहे, तिथे आपल्याला वर जायचं नाही, त्याच्यापाशी लीनच राहायला पाहिजे. गगना वैरी, वैरी हा शब्द वैरी का वर असा नाही, तो गगना वर नाही, तो वैरी म्हणजे तिथपर्यंत ती तिथे आणून ते थांबवायचंय आणि तिथे आपल्याला लीन व्हायचंय. भगवंताच्या त्या दरवाजापाशी आपल्याला थांबायचंय. ती माझी जागृत झालेली. म्हणून हा जो अभंग दिसायला सोपा म्हणला ना, ज्ञानेश्वरीतल्या अर्थ ओव्या दिसायला सोपेत, अर्थ जेवढे काढू तेवढे निघत जातात त्याच्यात. ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर एक महान योगी किंवा एक सिद्ध पुरुष, ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही लीला दाखवलं त्यातही त्याचं की त्यांची कुंडलिनी शक्ती पूर्ण जागृत झालेली होती. योगामध्ये अंतिम टप्प्यापर्यंत त्यांचं प्रावीण्य होतं, गुरूंचा वरदहस्त होता. अगदी प्रसिद्ध अशा त्यांच्या लीला बघितल्या की त्यांनी लहानपणी पाठीवर भाकरी भाजून दिली. जेव्हा काही साधन नव्हतं जंगलामध्ये, असं आपण गोष्टीमध्ये वाचलेलं की मुक्ताबाईला भाकरी कुठं भाजली, माझ्या पाठीवर भाज. ते असे ओणवे उभे राहिले आणि त्यांची पाठ विस्तवासारखी लाल आली आणि त्याच्यावर मुक्ताबाईने त्या भाकरी भाजल्या होत्या त्या. किंवा रेड्याच्या तोंडी वेद बदलून घ्यायचे, त्याचं नाव पण ज्ञानच होतं, भिंत चालवली, निर्जीव भिंत चालवली. हे तर आणखीन अवघड. सजीव माणसाकडनं ठीक आहे, निर्जीव भिंत चालवायची हे तर आणखीन अवघड. कसं होतं की हे सगळं होत असताना म्हणजे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होणं किंवा योगी या पदापर्यंत पोहोचणं, त्याच्या अगोदरचं कसं झालं होतं की आपला काही दोष नव्हता, त्यांचा त्याच्यामध्ये चूक नव्हती. पण समाजाकडनं कसं झालं की अवहेलना, द्वेष, शिव्या, ठोकरा एवढंच त्यांना मिळत गेलं. त्याच्यात आई वडिलांच्या किंवा वडिलांच्या जे संन्यास घेतल्यानंतर जे परत आल्यानंतर जे घडलं पुढचं नाट्य, त्याचा फटका, त्या चुकांचा एक रोष किंवा राग समाज त्या बालकांवर काढत होता. त्या लहान मुलांचा काय दोष होता? त्यांच्या पोटी जर का जन्म घेतलेला आहे, विठ्ठल आणि रखमाई त्यांच्या आई वडिलांचं पण नाव होतं, त्यांच्या जर का पोटी जन्म घेतलेला हा एकच फक्त दोष होता. पण समाजाने त्यांना कायम अवहेलना केली, मानहानी केली. पण हे सगळं स्वतःही सहन करायचं, आपल्या भावंडांचं पण अपमान झालेला तो सहन करायचा आणि त्यांना पण सहन करायला लावायचं. नाही, आपण शांत राहायचं, आपण सहन करायचं, आपली आध्यात्मिक प्रगती आपण साधायची. एक कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असं म्हणजे असेल एखादी भावना मनामध्ये असं किंवा भगवंतानी हे सगळं केलेलं आहे, जो भगवंत आपल्याला हे जर का त्रास देतो आहे हे सगळं त्याच्याकडे आहे. हा जो दोष कोणाचा आपण मानायचा नाही. की एक त्याच्याकरता मला परत एक अशी ओळ आत्ता आठवली की दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे, भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे. ही माणसं नाही, जे कोणी असेल तो भगवंत सुद्धा त्याच्याच त्या माणसांच्या रूपात तो जर का मला त्रास देत असेल तर मी कोणाविरुद्ध मी राग ठेवणार नाही मनामध्ये. काही मला राग येण्याचं काही कारण नाही. हे सगळं स्वतःला समजायचं, त्या भावंडांना समजवायचं.
आणि हे सगळं झाल्यानंतर उलट केलं काय त्यांनी, कोणाच्या बद्दल द्वेष न मागता उलट त्यांनी केलं काय, समाजाकरता उलट विश्व शांतीसाठी त्यांनी भगवंताकडे याचना केली. बघा, प्रत्यक्ष भगवंताकडे याचना करतोय, भगवंताकडे दान मागतोय. कुठलं दान? पसाय दान. पसाय म्हणजे भगवंताची जी दिव्य कृपा दृष्टी आहे, तू या सगळ्यांच्या वरती ठेव, माझ्याकडं नको. माझा काय झालं, तुम्ही मला काय दिलं ते नाही, मी काय भगवंताकडं मागतोय. केवढा तो म्हणजे उच्च विचार आपल्याला मनात येणार नाही. आपण जर का आपल्याला कोणी शिवी दिलं तर आपण कधी त्याचा बदला घेण्याचा विचार करतो, मला कधी संधी मिळेल. पण ज्ञानेश्वर महाराज तसं काही केलं नाही. पसायदान संपूर्ण विश्वशांतीसाठी त्यांनी असंच मागितलं की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. जे अज्ञानी आहेत लोक, त्यांच्या जीवनात अंधकार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अडचण येत, तिमिर अंधकार, तिमिर म्हणजे अंधकार, त्यांचा सगळ्यांचा दूर व्हावं. तिकडे सगळ्यांचा तो जसा सूर्य सगळीकडे प्रकाश देतो, तो बघत नाही माझी कोण भक्ती करत आहे का, कोण आस्तिक आहे कोण नास्तिक आहे, सगळीकडे त्याचा प्रकाश पडतो. तर तो प्रकाश त्या सगळ्या लोकांच्या जीवनातला अंधकार दूर करू देत. ज्याच्या मनामध्ये जी जी इच्छा असेल, जो जे वांछिल तो ते लाहो, त्याला ते मिळू देत म्हणतात. ते हे करताना उलट त्यांनी आजूबाजूची जी त्यावेळच्या काळामध्ये होम हवन यज्ञ काय जे काय सुरू असेल कर्मकांड, ती कशी कमी करता येईल आणि मग काय त्याच्यामध्ये देता येईल आपल्याला, तर त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही हरीचं नाव घ्या, तुमच्या मुखामध्ये हरीचं नाव असू देत. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही हरिमुखे, तुमचं देवाचं भगवंताचं नाव तुमच्या तोंडात येऊ दे, तुमचं पुण्य एवढं जमा होईल तुम्हाला ते मोजणं अवघड पडेल. देवाच्या दरवाजात तुम्ही उभे राहा, क्षणभर उभे राहा, परत आला. आपल्याला वाटतं चला, मी बऱ्याच वेळेला बघतो लोक येतात इथं गाडीवर असतात, काही काही असे नमस्कार करतात, क्षणभर उभा राहा सांगितलं ना, झालं क्षण संपलं. पण देवाच्या दरवाजात उभं राहायचं. देवाचा दरवाजा कुठला आहे त्याच्या मागं तो विचार ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं की परत ज्ञानदेव म्हणे व्यासांची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. द्वारकेचे राणे कोण? द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. तो कुठे आहे? पांडवांच्या घरी आहे. लहान मुलगा सुद्धा सांगेल पांडवांच्या घरी श्रीकृष्ण राहतो, कायम त्याला पांडव आवडतात. ज्ञानेश्वर माऊलींनी असं नाही की पांडवांच्या घरी आपलं जे शरीर आहे हे पंचेंद्रियांचं बनलेलं आहे, 5 पांडव. आणि तो राणा कुठं राहतोय? राणा म्हणजे कोण? तर आपला आत्मा म्हणजे राणा, तो श्रीकृष्ण. तो कुठं आहे? तो इथं असतो. आत्मकेंद्रित जे आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीवर आत्मकेंद्रित, तर तो आपला इथं आपल्याला बघायचं भगवंताला. जेव्हा आपण डोळे मिटू, इथलं जे आज्ञाचक्र आहे आपल्या हे भ्रुकुटीमध्ये आहे, इथं आपण स्वामींना आणायचं. भ्रुकुटी आहे शब्द आहे. आणि तो क्षण साधायचा आपल्याला. स्वामींचं दर्शन होतंय का बघा, जमतंय का कोणाला? एका क्षणामध्ये महाराजांचं दर्शन घेणं जमतंय का बघा. किती वेळ जाईल, किती दिवस जातील, किती वर्ष जातील काय माहिती नाही. पूर्व पुण्याई असेल, आपली पूर्व सुकृत असेल तर लगेच सुद्धा दर्शन होईल. इतकं वाटतं ना सोपं, पण त्याच्या मागचं जर का बघितली काही गोष्टी तर तिथे अवघड आहेत. देवाच्या द्वारी उभं राहायचं आपल्याला ते क्षणभर तिथं. समाजाप्रती सगळं झालं, करून झालं, मागून झालं, देऊन झालं. वय किती? जेमतेम 22 वर्ष येतील का? आपण किती वेळा बघतो असे म्हातारी सुद्धा लोक, काय काही 80, 90. कुठला विचार आला असेल माऊलींच्या मनामध्ये की आता करण्यासारखं काहीच राहिलं नाहीये. आत्मचिंतनात किंवा सत्कार्यामध्ये असतानाच
समाधी घ्यावी. समाधी अवस्था ही योग मार्गामध्ये अत्युच्च अवस्था, तिथपर्यंत पोहोचण्याचं भाग्य काही मोजक्याच योग्यांना मिळतं. समाधी घ्यायची असेल तर पहिलं त्यांची परवानगी लागेल. निवृत्तीनाथांच्याकडे आले, बसले ते निवृत्तीनाथ. दादा म्हणले मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. बोल ना म्हणले. ज्ञाना काय म्हणतो? सगळं सांगितलं काय काय आपण केलं, कसं कसं आता आपण समाजाप्रती आपण काय केलं आहे. थोडे 2-4 विषय काढल्यानंतर सांगितलं की आता माझ्या मनामध्ये एक विचार रुंजी घालतोय, बरेच दिवस झाले. ते म्हणतात कुठला विचार? बोल ना, आज तू असं का अडखळतोस का? ते एकदम पटकन बोलून जातं की समाधी घ्यायची. समाधी घ्यायची म्हटल्यानंतर कडाडकन जशी एकदम वीज चमकते ना आकाशात, मेघगर्जना होती, वीज चमकती, ते शब्द त्या निवृत्तीनाथांच्या कानावरती कोसळतात. क्षणभर ते अवाक होतात. अरे तू वेडावस काय, तू विचार करून बोलतोयस ना म्हणले नाना. तो म्हणतो हो, मी सगळा विचार केलेला आहे. माझं जीवन कार्य, अवतार कार्य जो म्हणतो की मला संपवायचा, मला तर खूप प्रकर्षाने वाटतं मी आता इथं माझं अवतार कार्य संपवावं. अरे तू विचार कर म्हणतात. ही सगळी भावंड बघा, म्हणजे निवृत्तीनाथ अध्यात्मामध्ये ज्ञानेश्वरांचे गुरु, त्यामुळे समाधी घेणं ते म्हणतात ठीक आहे मी तुला परवानगी देईन, पण सोपानाचं काय होईल, मुक्ताईचं काय होईल? तुला आठवतं का काय घडलं होतं? एक 4-5 वर्षापूर्वी कसं झालं होतं? मुक्ताई कशी कावरी बरी झाली, कसं ओरडली होती. ज्ञानेश्वरांच्या डोळ्यापुढे एक जुना प्रसंग आठवतो. झोळी अडकून बाहेर पडलेले भिक्षेला, आणि जवळजवळ दुपारची वेळ होती. त्या झोळीमध्ये काय मिळतं? प्रत्येक घरातनं शिव्या, ठोकरा, परत अपमान, मानहानी, अशाने भरलेली झोळी घेऊन अन्नाचा एक कण सुद्धा त्या झोळीत नसतो. माऊली आलेत. थोडासा मनामध्ये संताप येतोय की हे का असं, माझ्या बाबतीत का असं घडलं. आणि त्या थोड्याशा त्या रागाच्या भरात ते जातात, आपल्या झोपडीचं दार लावून घेतात. मुक्ताई तिथे बाहेर असते. एकदम तिला काय ते जाणवतं आज दादा काय चिडलाय. ती कावरीबोरी होती, रडायला लागते एकदम अशी, काय झालं म्हणून. आक्रोश करते ती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दादा तुम्ही बाहेर या, का तुम्ही अशा आतमध्ये स्वतःला कोंडून घेताय. कसं झालं असेल ना ते चित्र. माऊलींना आतमध्ये थोडंसं का तो पाजर फुटतो, माऊलींच्या पण डोळ्यातनं पाणी व्हायला लागतं. दार उघडतात, मुक्ताला जवळ घेतात, तिच्या पाठीवर हात फिरवतात, तिचे डोळे पुसतात. आता ती चिमुरडी ती माऊलींना परत त्याच्यावरती काय आणखीन उपदेश करते की असं राग बरा नाही म्हणतात. की ती परत त्यांना एक ओळ सांगते की विश्व रागे झाले वन्ही, साधू सुखे व्हावे पाणी. की जरी विश्वाने राग धरला, त्या रागाने वनाची जरी वणवा पेटला, तरी साधूनी कसं व्हावं, पाण्यासारखं व्हावं. कारण आग पाण्याला कधी काही करू शकत नाही, उलट पाण्याने ती आग आपल्याला विझवता येते. ज्ञानेश्वर महाराजांना तो सगळा प्रसंग आठवतो. मुक्ताईला कसं सांभाळायचं, सोपानाला कसं सांभाळायचं, प्रश्न आहे म्हणतात. पण जर का दादा तुम्ही माझ्या बरोबर आलात तर मी नक्की त्यांची समजूत काढू शकेन. निवृत्तीनाथ म्हणतात बघ विचार कर अजून. नाही माझा विचार पक्का म्हणतात. हो म्हणायचं म्हणून निवृत्तीनाथ त्यांना परवानगी देतात. परवानगी मिळाली म्हणल्यावर ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पायावरती डोकं टेकवतात. आपण हा विषयात आपण कधी काढायचा. माऊली म्हणतात की ठीक आहे आत्ता सुद्धा आपण बोलू शकतो. ते म्हणतात नको आत्ता नको, जरा योग्य वेळ बघून मी तुला सांगेन. 1-2 दिवस गेल्यानंतर निवृत्तीनाथ सगळ्यांना एकत्र बोलवतात. विषय निघतो. विषयामध्ये सुरुवात इतर विषयांनी करत करत माऊलींच्या मुख्य विषयाकडे निवृत्तीनाथ येतात आणि सोपानाला सांगतात सोपाना आता मी काय सांगतोय तुम्ही ऐका म्हणतात. ज्ञानाचं कार्य आत्ता पूर्ण झालेलं आहे असं ज्ञाना म्हणतो. जीवित कार्य संपवायचं त्यापेक्षा तो मी समाधी घेईन असं म्हणतोय. परत तोच आघात जसा विजेचा आघात निवृत्तीनाथांवर तसाच आघात या दोघांच्यावरती होतो. मुक्ताई तिथनं उठती, परत तो आक्रोश करायला लागते. नाही हे शक्यच नाही म्हणते, तुम्ही जायचंच नाही. ज्ञाना तू असं कसा तो निर्णय घेतला, आम्हाला सोडून तू जाणार कसा. तिच्या डोळ्यातनं अश्रू थांबत नाहीत काही केल्या.
खूप खूप मुश्किलीने, खूप अवघड, खूप वेळाने तिची समजूत काढण्यात शेवटी ही भावंड योग सामर्थ्य त्यांच्याकडे पण काहीतरी आलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज त्यांनाही काहीतरी शिकवलेलं असतं. कसं कसं तयार होतात, त्यांना पटतं. समाधी ही अत्युच्च अवस्था हे त्यांना माहिती असतं. ते त्यांना फक्त कळत नसतं. आपण म्हणतो कळतं पण वळत नाहीच. पण कुठेतरी ज्ञानेश्वर महाराज यशस्वी होतात त्यांना सांगण्यामध्ये. आणि मग दिवस ठरतो. हीच भावंड ही सगळी लहान, करायचं काय? ज्ञानेश्वर महाराज 22 वर्षाचे म्हणजे हे बाकीचे सगळे खालचे लहान लोक. नामदेवांना ते बोलवणं पाठवतात. पूर्वी मोबाईलवरही काही नव्हते. कसे निरोप पाठवत असतील काय माहिती रे, की अंतर्ज्ञानी सुद्धा सांगत असतील. आणि नामदेवांना स्वप्नामध्ये अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतंच, अमुक अमुक ह्या वेळेपर्यंत मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला समाधीस्थ होण्याचा माझा विचार आहे. आता नामदेवांना निरोप गेल्यानंतर त्यांना ते स्वप्न आठवतं की अरे बापरे, हे म्हणतात हे खरं आहे का काय म्हणतात. ताबडतोब त्या 2 मुलांना घेऊन ते निघतात, आळंदीमध्ये येतात. जसा वडीलधारी आपण एखाद्या अधिकाऱ्याने सांगतो तसं ते ज्ञानेश्वर महाराज पण अधिकाऱ्याने सांगतात की हे नाही, हा वेडेपणा तू करू नको, अजून तुला बरंच कार्य करायचं बरं. पण एकदा निर्णय घेतला म्हणलं तर भगवंत कसं अवतार संपवायचा, महाराजांनी कसं केलं, अवतार संपवायचा म्हटलं की संपवायचा. सगळ्यांनी, श्रीकृष्णाने, रामाने, सगळ्यांनी तेच केलं होतं. कोणाच्याही समजुतीला ज्ञानेश्वर महाराज कधी बदलले नाहीत. हा निर्णय अंतिम. जागा सांगितली, सिद्धेश्वराचं मंदिर आहे, तिथे तुम्हाला जागा दाखवली होती, मी परत येऊन तुम्हाला दाखवतो. त्या काळी तिथे जुन्या, आत्ता जे मंदिर आहे तसं मंदिर नाही, जुन्या गुहा होत्या. त्यातली एक गुहा ज्ञानेश्वर महाराज दाखवली, ही अशी आहे. दुसऱ्या दिवशी नामदेव स्वतः त्यांची जी 2 मुलं, त्यांनी ते सगळं झाडून साफ केलं, सगळं सारवलं. हे सगळं होत असताना नामदेवांना स्वतःचे अश्रू रोखणं अवघड होत होतं. काम करतायत, अश्रू खाली पडतायत, काम करतायत, अश्रू खाली, एकाताने अश्रू पुसतायत. कोणालाच काही सुचत नव्हतं. कोणीही समजूत काढायला गेलं तरी ज्ञानेश्वर महाराज कधी ऐकायला तयार नव्हते. कार्तिक वद्य द्वादशीला माऊली अंतिम कीर्तन करणार आहेत. एखादी घोषणा पिटतो ना, तसं सांगितलं जातं. संतांच्याकडे ह्या सगळ्या सूचना, त्या काळचा कसा त्यांचा निरोप असं कसं असेल, व्यवस्था कशी असेल माहिती नाही. पण एक संत आळंदीमध्ये त्याला जमा होत गेले. चोखोबा आले, विसोबा आले, गौरोबा आले, जनाबाई आल्या. एवढी संत आळंदीत येतात म्हणलं तर आळंदीतल्या लोकांना जरा काहीतरी गडबड झाली. काय म्हणले, असं काय काय घडतंय, काय कोणाला कळायला तयार नाही. दिवस मोजकेच राहिलेले आहेत आणि ती बातमी वाऱ्यासारखी पसरती ती माऊली समाधी घेणार आहेत म्हणल्यानंतर. अख्खं आळंदीतलं गाव आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सगळी माणसं आळंदीकडे धाव घ्यायला लागतात. ते गावातली लोक माऊलींच्या त्या आश्रमाकडे धाव घ्यायला लागतात. ज्याला त्याला दर्शन हवं असतं, ज्याला त्याला दर्शन हवं असतं, जो तो आक्रोश करतो की तुम्ही जाऊ नका म्हणून. द्वादशीला संध्याकाळच्या वेळेला माऊलींचं कीर्तन दुपारच्या 4-4:30ची वेळ असेल. कीर्तनामध्ये फक्त माऊली एवढं सांगतात की आत्तापर्यंत जे मला जे करण्यासारखं होतं ते मी केलं. माझ्याकरता आता करण्यासारखं काही राहिलेलं नाही. मी आता माझं जीवन संपवण्यापेक्षा मी आता समाधी घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, आता असं झालं की मी भगवंत झालो आणि मीच भक्त झालोय. मग आता त्याच्यात पुढं काही अर्थच नाही, पुढं मला काही त्याच्यात कुठलं उद्दिष्ट दिसत नाही, तर मी इथे थांबावं. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, तसंच प्रेम मला तुम्ही द्या. माझ्या भावंडांना तसंच प्रेम द्या. तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू देत. आणि ते झाल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर मी मौन व्रत स्वीकारणार आहे. कोणी माझ्याशी बोलू नका, मला बोलायला लावू नका. कीर्तन संपतं. ज्ञानेश्वर महाराज परत आश्रमाकडे निघतात. त्यांच्या मागं त्यांची भावंड, सगळी संत मंडळी, कोणी काही बोलत नाही. एवढी गर्दी प्रचंड, पण सगळे निशब्द, अगदी शांत. दुसरा दिवस उजाडूच नाही. प्रत्येकाच्या मनात हेच की उद्या सूर्य उगवूच नाही. पण ते नाही, नियती आहे, निसर्ग आहे. सकाळची त्रयोदशी उजाडती. सगळेजण त्या इंद्राणीमध्ये आंघोळ करतात. त्यांच्याबरोबर सगळी संत मंडळी असतात, ही सगळी भावंड. ज्ञानेश्वर महाराजांना छानसा असा एक फुलांचा हार घातला जातो. जनाबाई येतात, त्यांना औक्षण करतात, त्यांना कपाळाला कुंकू लावतात.
थोडंसं त्यावेळेला काहीतरी गोड कोणी केलं असेल, एखादी म्हणजे पुरणाचं किंवा काही असेल त्यावेळेचा गोड, त्याचा एक घास भरवतात. आणखीन एक 2-4 ज्या सुवासिनी स्त्रिया असतात त्या येऊन औक्षण करतात. आता मुक्ताईला सांगतात, मुक्ताई तू औक्षण कर. मुक्ताईला ते ताट काही धरवलं जात नाही, ती ताट उचलतच नाही, ती तिथंच बसून राहते. ती करणार काय? स्वतःचा भाऊ जर का चाललाय, तिच्या डोळ्यातनं ज्या धारा व्हायला लागतात, ती जनाबाई तिला शेवटी उठवते, तिला जवळ घेते, तिचं सांत्वन करते, तिला औक्षण करायला लावते. एक घास राहिलेला असतो गोडाचा, समजा पुरणपोळी असेल, तो घास तिच्या हातनं ज्ञानेश्वर महाराजांना भरवला जातो. तो घास भरवल्यानंतर समाधीकडे निघायचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावरती तेवढंच शांतपणा, त्यांचा जो एक स्मित म्हणतो असं एक हास्य त्यांच्या थोडंसं असं ओठांवरती आलेलं. पण बाकीची लोक केवढा कोलाहल चाललाय तिथं. जो महात्मा जो असतो ना, त्याला काही वाटत नाही, मरणाच्या त्याला कधी भीती वाटत नाही. पण जी बाकीची लोक असतात, नातेवाईक असतात, त्यांना ते सहन होत नाही. त्यांना ते सगळा तो जमाव त्या समाधीपर्यंत गेलेला असतो. समाधीच्या ठिकाणी पांढरशुभ्र वस्त्र अंथरून त्याच्यावर बेल, तुळस, त्यावेळची कुठली फुलं असतील, सुवासिक फुलं, ती ज्ञानेश्वर महाराजांनी जी लिहिलेली होती ज्ञानेश्वरी, तिची प्रत, छानसा दिवा तिथे लावला जातो. आणि कसं असतं, जरी किती मोठा झाला मनुष्य, निवृत्तीनाथ आणि नामदेव त्या दोघांनी त्यांना आतमध्ये नेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आता मी इथे पद्मस्थानामध्ये मी बसतो, तुम्ही बाहेरनं ती शिळा लावून घ्या. आपण जर का कधी वैकुंठात गेला असाल, जर का कोणी नातेवाईकांच्या करता कोणी गेलेला असेल आणि तिथे त्या विजेवरती जे आपण बघतो ना, जी बॉडी आतमध्ये ढकलतात, ती भट्टीचं दार उघडलं जातं. जोपर्यंत ती बॉडी कोणी गेलेला असेल, ती बॉडी जोपर्यंत घरात आहे आपल्या, तोपर्यंत आपण बघू शकतोय. वैकुंठात तिथे गेलं ते गुरुजी तिथे त्यांचे ते विधी सुरू असतात, तोपर्यंत ती बॉडी आपण तिथे बघू शकतो, त्या माणसाचा चेहरा बघू शकतो. पण जसं त्या भट्टीचं दार उघडलं जातं आणि ते स्ट्रेचर असं आतमध्ये ढकलतात आणि ते दार लागलं जातं, संपलं. त्याच्यानंतर आयुष्यभरात आपल्याला तो मनुष्य कधीही दिसत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना बसवल्यानंतर तिथनं बाहेर पडायचं कसं? दोघंही उच्च कोटीचे, नामदेव महाराज पण, निवृत्तीनाथ पण परत सामान्य माणसासारखं त्यांना तिथनं हलवेना. शेवटी ज्ञानेश्वर महाराज त्यांना थोडासा आदेश देतात, तुम्ही इथून निघा, तुम्ही निघाल्याशिवाय बाहेरचा जमाव शांत होणार नाही. जड अंतःकरणाने दोघं जण बाहेर येतात. मोठी शिळा असते ती, आजूबाजूचे गावकरी, ती शिळा ढकलायला कोणी पुढे येत नाही. ते पण शेवटी आदेश आहे, भगवंताचा आदेश आहे. मोठाच्या मोठा दगड तो तिथे त्या शिळेवर लावला जातो. एक अध्याय पूर्ण. त्याच्यानंतरचा जो आक्रोश आहे तो वर्णन करता येणं अशक्यच आहे. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची शांतता शब्दामध्ये मांडणं खूपच अवघड आहे. काय घडलं असेल, प्रत्येकाच्या मनाची अवस्था कशी असेल, मुक्ताईचं काय झालं असेल, सोपानाचं काय झालं असेल, संत मंडळींचं काय झालं असेल. आपलं हे जे साम्राज्य उभारलेलं आहे, माऊलींनी जे साम्राज्य उभारलं आहे संपूर्ण, त्या साम्राज्याचा तो अनभिषिक्त सम्राट म्हणू आपण, की आता त्याचा तो उपयोग, त्याचा उपभोग ते घेत आहेत. ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव, ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव, मागे पुढे नाचती, मागे पुढे नाचती, वैष्णव मागे पुढे नाचती. लाखो वारकरी आता तुम्ही बघितलं असेल, शेकडेने नाही, लाखोने नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक वारकरी. हे साम्राज्य जे आहे, वारकऱ्यांचं साम्राज्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो भक्ती मार्ग, जो ज्ञानमार्ग जो उभा केलेला, जे साम्राज्य, जे ज्ञानाचं साम्राज्य आहे, ते आता ते उपभोगतायत. तिथे समाधीमध्ये ते आहेत, ते अजूनही आहेत, अस्तित्वात आहेत.
राजाचं वैभव उपभोगणं ते वेगळं, राज्य उपभोगणं ते वेगळं. ह्या दृष्टीने हे जे उभं केलेलं साम्राज्य ते उपभोगतायत. आणि आता असं की खरंच तो मोगरा आता खरंच फुलला आहे. आपण बघतो दरवर्षी वारकऱ्यांची जी वारी असते आळंदी ते पंढरपूर, संख्या नेहमी वाढत असते. प्रत्येक वर्षी ती वाढते. भक्तिमार्ग आणखीन विस्तृत होत चाललेला आहे. त्या योग्याला जो महायोगी, जो श्रीमंत योगी आहे, त्याला तोच आनंद आहे त्याच्यात. जो मार्ग आपण केलेला, सुरू केलेला आहे, तो मार्ग विस्तारतोय. तो खरंच तो मोगरा वाढतोय, त्याचा दरवळ सगळीकडे पसरतोय. बघा आत्ता पण आपल्याला येतोय. डोळे बंद करून बघा, समाधीचं, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन आपल्या डोळ्यापुढे आणा. तो मोगऱ्याचा सुवास नाही आला तर बघा तुम्ही, तो मोगरा खूप छान रीतीने आता तो चांगला दरवळतोय. आपल्या आजूबाजूला त्याचा वास पसरतोय. आणि हा मार्ग, ही समाधी, ही संजीवन समाधी, माऊलींचं अस्तित्व हे अखंड असंच चालू राहणार आहे. त्या मोगऱ्याचा आपल्याला जर का सुवास घ्यायचा असेल, त्या वातावरणाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर गजर करू एकदा परत. बोला ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आवाज नाही ते आवाज. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली गवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ, 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 जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.